प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौलाने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळींच्या वडिलांना बोलावून घेतले. ते त्याच्या जवळ आल्यावर त्याने त्यांस म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात, लोकांत आणि घरोघर शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे या संबंधाने यहुदी आणि हेलेनी ह्यांस मी साक्ष देत होतो. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेत जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, ह्यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पहा, ज्यांच्या मध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो, त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहे, ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी,
कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. आता ह्यापुढे मी जगात नाही, ते जगात आहे, आणि मी आता तुझ्याकडे येत आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.